नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज गायीमध्ये लंपी आजार खूप वाढत आहे। हा विषाणूजन्य आजार असून गायीच्या अंगावर लहान लहान गाठी उठतात, परंतु बऱ्याच वेळेस पायाला सूज येतो आणि तोंडातून आणि नाकातून पाणी गळते। तोंडातून आणि नाकातून पाणी गळल्यानंतर निमोनियाचे लक्षण दिसू लागतात। असे लक्षण आढळले तर आपण लगेचच आपल्या जवळच्या डॉक्टराशी संपर्क साधावा। आणि गायीमध्ये पसरत असलेल्या लंपी स्किन प्रादुर्भावाच्या उपचारामध्ये उपयोगी येणारे एकमेव होमिओपॅथिक औषध खात्रीशीर उपाय फक्त 50 रुपयामध्ये प्राप्त करा। औषध मिळण्याचे ठिकाण पाटील गल्ली, जैन बस्तीजवळ अक्वॅट। होमिओपॅथिक, आयुर्वेदिक आणि घरगुती उपचार करून आपली गाय कशी नीट होईल याकडे आपण लक्ष द्यावा। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण चांगला चारा, पशुखाद्य, मिनरल मिक्सचर, लिव्हर टॉनिक याचा वापर आपण करू शकतोय। एक युनिव्हर्सल फॉर्म्युला म्हणून आपण आयुर्वेदिकमध्ये खाऊचे 10 पान, काळे मिरे 10 ग्रॅम, खडे मीठ 10 ग्रॅम हे सर्व 250 ग्रॅम गुळामध्ये वापरून आपण गायीला सकाळ संध्याकाळ द्यावा। तसेच काळे जिरे व हळद समप्रमाणामध्ये म्हणजेच 100-100 ग्रॅम आपण घेऊन दोन्ही एकत्र करून काळे जिरे काय करायचं तर मिक्सरला लावून थोडंसं पावडर फॉर्ममध्ये करून दोन्ही एकत्र करून सकाळ संध्याकाळ 2-2 चमचा त्या लंपी असलेल्या गायीला द्यावा। हळद 50 ग्रॅम, काळे मिरे 25 ग्रॅम, दालचिनीचे तुकडे 4 ते 5 असे सर्व एकत्र करून जर गुळासोबत पशुखाद्यामध्ये दिला तर बऱ्यापैकी हा आजारावर कंट्रोल करण्याचं काम या आयुर्वेदिकनं होऊ शकतोय। तसेच आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील जे काही आपले ट्रीटमेंट उपचार पद्धती असतील ते अवलंब करावा। एकूणच आपले ॲलोपॅथिक असेल, होमिओपॅथिक असेल, आयुर्वेदिक, घरगुती या सर्व उपचार पद्धतींचा उपयोग करून आपण गाय कशी नीट होईल याकडे लक्ष द्यावा। धन्यवाद।